वॉल बांधणाऱ्या तुमच्या एवढ्या कोटींच्या रस्त्याची कामं करणाऱ्या माणसाला एवढा सेन्स पाहिजे होता की वॉल कुठे बांधावी. इथलं गटाराचं पाणी जातं ते तिथं समोर पाईप टाकलेले आहेत, त्या पाईपातनं पाणी पलीकडे जाणार. आता ही वॉल गटाराच्या मधोमध बांधली आहे. आता ह्या शेतकऱ्याची जमीन इथं आहे. आता सांगा इथलं पाणी कुठनं जाणार आणि ह्याच्या शेतकऱ्याचा मेर काय होणार. तुमचे माणूस बोंब मारतात साहेब काय की आम्हाला अडवलं. काय अडवलं त्याचं उदाहरण या ना. तरी शेतकऱ्यांनी काय नुकसान करून घ्यायचं. बस समजा इथनं आता तिथं बघा, तिथं अर्धा फूट 1 फूट गॅप आहे, बरोबर आहे ना सर. ती जर लेवल केली असती, ह्या पॅचला जर ह्या फेसिंगला जर ते बांधलं असतं, त्या बाजू हा अलूकडे बांधलं असतं, तिकडनं तिकडे बांधलं असतं, मधनं पाणी गेलं असतं, त्या शेतकऱ्याची बोंबच नसली असती. मी त्यांना तेच बोललेलो, हे चिरे जरा आपण त्यांना काय म्हटलं, तुम्हाला दोन्ही बाजूने बांधून देऊया. नाही पण दोन्ही बाजू कशा शेतकरी आपली मेर कशा घालवतो म्हणजे त्यांना पण त्या बाजूने पण चांगलं होईल ना. कशा लोक आमच्या चांगल्याचा विचार करू नका. दोन्ही बाजून बांधकाम होईल ना, दोन्ही बाजू ते नाही म्हणून. नाही साहेब लक्षात घ्या. माती काढून देऊ कोण तयार नाही. त्याच्यापेक्षा गमत कसं आता तरी आपलं 1 फूट मेर परत खणून तुमका जागा द्यायची का. कशासाठी. ह्या चुकीमुळे मग इकडे कटोकट धरून बांधा ना. बांधल्या तर तिकडे बांधा. त्या शेतकऱ्याची बोंबच नाही होती तुमचा कटोकट म्हणजे चुकीच्या पद्धती. बरं साहेब आता साहेब 2 मिनिटं घ्या. झालं एक दिवस जिटू वगैरे काय झालेलं आहे ना साहेब या रस्त्याला झालेलं आहे ना. हा पाईप आहे ना, हा पाईप काढता आला नाही जाऊ तुमच्या लोकांना. हे बघा हे इथं नुसतं असं केलं तरी याच्यात इथं हे सगळं निघतंय. तुम्ही म्हणाल इथं हे आहे काय ते बाकी आहे, बरोबर ना. हा रस्ता आहे ना तुमचा. हातात निघतात बोगस काम आहे. आता सांगून गेला तर म्हणजे लाज वाटतं. आता आम्ही जागृत असं म्हणा ना दाखवता तुमका. आता राहू दे साहेब. हा रस्ता आहे साहेब तुमचा. कुठे गेले ते कुंभार सर. नाही पण हे ह्याच्यावर तुम्ही आता बरं आहे BBM आम्ही मान्य केलं. ह्याच्यावर तुम्ही आता पक्क डांबरीकरण करणार का. त्याच्यावर 2 राहिले झाले शेवट ते सगळं बरं नाही माझं म्हणणं साहेब एकच आहे. काम पूर्ण करण्याची मुदत साहेब तुम्ही या ह्या कामाची पूर्ण करण्याची मुदत किती तारीख किती आहे. सप्टेंबर आपल्या ह्याच्यानुसार ऑगस्ट 25 होती. ऑगस्ट 2025 मध्ये ह्या रस्त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे होतं, बरोबर कुमार साहेब. तुम्हाला याची काय कल्पना आहे. पाऊस साधारण आमचा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पाऊस गेला. डिसेंबरपासून मेमध्ये 6-7 महिने आपल्याला मिळाले. सर का नाही पूर्ण झालं. बरं हा पूर्ण रस्ता दाखवू का खणून. तुम्हीच पॅच दाखवा, मी तिथं खणतो हातानेच. सर ह्याचं साहेब उत्तर मला अपेक्षित आहे तुमच्याकडनं. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्यावर 2 पॅच राहिले पण मुळात जर आता बेसच जर हे नाहीये चांगला नाहीये नाही मिळाले म्हणजे 2025ला तुमचा ह्या कामावरचा हक्क संपला. तुम्हाला याचं पेमेंट पेड झालंय. नाही साहेब लक्षात घ्या. पूर्ण काम एकच आणा. किती कोटीचा काम हा. 4.25 कोटीचा की 4.25 कोटीचा. नाही सगळं एकच साहेब तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर आहात तुम्हालाच माहिती नाहीये. पण एस्टिमेट एकच ना. पण ह्याच सांगा 1400 मीटरचं सांगा म्हणते. 1400 मीटर एक्झॅक्ट नाही. टोटल काम 2.5 कोटीचं आहे. पूर्ण काम किती कोटीचं आहे. साळगाव आणि हे 2.5 कोटी. 2.5 कोटी. तुम्हाला किती रुपये मिळाले आजपर्यंत. बरं पहिला माझा प्रश्न हे काम किती टक्के पूर्ण झालंय तुमच्या एस्टिमेट प्रमाणे. हे काम किती टक्के पूर्ण झालंय आता तुमचं म्हणणं आहे ते 40% हे 80-85% काम आहे साहेब. कार्पेट राहिले ना. कार्पेट शिल्प राहिले साहेब तुमच्या समोर साहेब तुम्ही अधिकृत आता ह्याचं काय माहिती खडीकरण झालेलं आहे. आता साहेब आमचं कळत नाही साहेब. 80 नाही पण एक साधारण 60%-65% काम साहेब कॉन्ट्रॅक्टर तुमच्या समोर 85% सांगतायत साहेब. गुरु साहेबांचं म्हणणं असं की 85% काम पूर्ण झालेला. साहेब तुमच्या समोर सांगतो तुम्ही सांगा किती टक्के काम पूर्ण झालं. साहेब तुम्हाला यातलं नक्की काय कळत नाही की तुम्ही आम्हाला इथं परत मिलिंगच्या नंतर आता तुमचा नंबर लागलाय. 1400 मीटरचं आपलं कार्पेट आणि शिल्पट राहिले साहेब. टोटल 4 हा आमका म्हणणं की काम किती टक्के पूर्ण झालं आमका सांगा.
तुमच्या इकडचं काम आहे अजून 60% आमच्या इकडचं नाही साहेब, काम एकच आहे की नाही? हा, मग तेच टोटल जरी पकडलं 65 ते 70%. काम एकच आहे की नाही? आमच्या इकडचं सांगा नको. रस्त्याचं नाव काय आहे? 4 किलोमीटर पैकी 1.5 किलोमीटरचा रस्त्याचं नाव काय आहे? साळगाव म्हणजे हायवे ते NH66 साळगाव माऊली मंदिर हुंबरट. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय आहे की हा काम एकच असा. ह्या कामात जर आपण 100% मान्य करतो तर 100%तला किती काम झाला? साहेब ही 2 कामं नाही आहेत. हे पहिलं तुमच्या माहिती मिलिंदने तुमच्यापर्यंत पण कदाचित चुकीची माहिती पोहोचवलेली असेल. हे एकच काम आहे. एक टेंडर आहे त्यातलं तिकडे 3 किलोमीटर आहे आणि एक तुमचं 1400 मीटर आहे. बरोबर साहेब, काम एकच आहे, एका झेड खाली आहे. बरोबर साहेब? बरं, हे काम कधीचं मंजूर आहे साहेब? वर्क ऑर्डर ऑगस्ट 24 आणि ॲक्च्युली प्रस्तावित काम कधीचं आहे? 22-23. 3 वर्षात कामाची मुदत पूर्ण करण्याची तारीख तुम्हाला 2024 मध्ये कळाली. का नाही पूर्ण झालं? बरं, साहेबांच्या म्हणण्यानुसार हे काम 60-65% पूर्ण झालं. तुम्हाला किती पैसे मिळाले या कामाचे? 2.5 कोटीपैकी 2.5 कोटीपैकी किती रुपये तुम्हाला आजपर्यंत पेड? 1,70,00,000 साहेब पेड झाले. 2.5 कोटीपैकी 1,70,00,000 रुपये आता काढा, किती % पैसे मिळाले? म्हणजे तुमच्या कॅल्क्युलेशनप्रमाणे जर 60-65% काम झालंय तर ह्याचे पैसे तुम्हाला जवळपास 70 ते 75% पैसे, 80% पैसे पोच झाले. साहेब बरोबर माझं कॅल्क्युलेशन? म्हणजे जेवढं काम झालंय तेवढ्या कामाचे त्यांना पैसे मिळाले, त्याच्यापेक्षा जास्तच पैसे मिळाले. आज जरी त्यांनी काम थांबवलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. रडायचं आम्ही नाही नाही तसं काय नाही. त्यांचं कामाची अजून आता केलेल्या कामापैकीचं 71 लाखाचं बिल पेंडिंग आहे. साहेब 1,70,000 रुपये, 1,70,00,000 रुपये मिळाले त्यांना. काय का बिल दिलंय पैसे नाही. साहेब मागच्या वेळी मिलिंदने स्वतः मान्य केलंय 1,60,00,000 रुपये आम्हाला पेड झालेत. नाही ते काय आहेच ना, ऑन रेकॉर्ड आहेच ना. तुम्हाला जरी पण बघितलं साहेब, तुम्ही असंच की तिथे नाही? देता ना तुम्ही. पेड झाले अजून असत ना त्याचे पैसे अजून साहेब तुम्ही कन्फ्युजन उत्तर देऊ नका. कुठं कसं तुम्ही साईट इंजिनियर होतात, ह्या साईटवर लक्ष ठेवण्याचं काम तुमचं होतं. तुमच्या दृष्टीने काम ओके झाला का? ह्या आता नाही होत्या, 4थी वेळ झाली साहेब, तुम्ही 4थ्यांदा बघता ज्या. हा हे आमका ना धंदो समाजला बरं साहेब, त्याच्यापेक्षा मोठी गंमत सांगतो साहेब. आता तुम्ही स्वतः तोंडाने सांगा, 3-4 वेळा आपण भेटलो, प्रत्येक वेळी आपण इथनं ज्या सुधारणा करायच्या त्या कॉन्ट्रॅक्टरच्या माणसाला सांगितल्या, त्या सुधारणा झाल्या का? 3-4 वेळा भेटलो. मागच्या 1 वर्षात 3 ते 4 वेळा इथंच भेटलो. काम जे कॉन्ट्रॅक्टरला सांगितलं ते काम कॉन्ट्रॅक्टरनी पूर्ण केलं का? सांगितलं आता कोणा कंपाऊंडवर बांधायचं होतं ते बांधून झाले पुढचे तिथले. जे सांगितलं होतं ते काम तसं झालंय का? हे काम योग्य असेल तर सांगा, आम्ही तुमचे आभार मानतो आणि यांचे अभिनंदन करतो. नाही योग्य म्हणजे काय आहे त्याचं साईड पट्टी पण भेटली पाहिजे ना. बांधकाम काहीतरी करून मला सांगा. साहेब, काय आमका दोन साईड पट्टी गाड्या किती अपेक्षित होती? साहेब आमका आता साईड इथं इकडे बघा किती आहे साईड पट्टी. साहेब ही इथनं फक्त 1 फुटाची साईड पट्टी आहे, नाही 1 ते 1.25 नाही, फूट. नाही साहेब, हा, बघा त्या बाजून जागा घ्या. हा डांबरीकरण आहे. दोन्ही बाजूला सामान नाही ना त्या, म्हणून हे बांधकाम स्ट्रेट केलं आपण. आमचं म्हणणं हो, काय? पण तिथे चिरे टाकले, चिरे परत घेऊन गेला तुम्ही. हे काढले म्हणजे काय आलं इकडे बांधकाम करा देत आम्ही आमचं बोलणं त्यांच्यासोबत ऐकायला सांगतो. बांधकाम करू का? काय दुसरं बांधकाम करू शेतकरी आमचं? त्यांना ते दोन्ही पाणी नाही त्यासाठी पण सांगितलं दोन्ही बाजूला आम्ही बांधकाम करू. दोन्ही साईडीन लगेच बांधकाम केलं पाहिजे. नाही, नाही, सांगितलं भैया, पण ते द्यायला हे तयार भैया, नाही. हे पण त्याच्यापेक्षा मोठी झालं गंमत नाही. काय? हो, हे बांधकाम थोडं इकडे घेतलं अहो, पाहिजे देव होतं ना तुम्ही. त्याची मेर कशाक तो खणाक दितो ना तुमका? म्हणजे मेरेच्या योजनेचं बांधकाम करून दिलं असतं ना. तुम्ही बरं, बांधकाम आता केलंय. आता ते बघा, ते बघा, तिकडनं दिसतं 1 ते 1.5 फुटाची गॅप दिसतं, 1 फुटाची गॅप दिसतं. हो, इकडे मध्ये जास्त दिसतात मध्ये बरोबर. परत कमी झाली. आपण पण काय म्हणावतो बांधकाम ते करायला गेला तर साहेब ही आता किती फुटं झाला कोकणची माती त्यांनी तुमच्या काढली म्हणून सांगितली. ही साहेब सगळी माती लोकांच्या कोपऱ्यांमध्ये भरली. ह्या फोर्समुळे सगळी माती तिकडे पास झाली आहे. माती सगळी बघा, ही खालचं जे लेअर दिसतं ना त्या लेअरला सगळी माती. मग तुम्ही गडबड करायची ना, माका सांगून गेले म्हणजे. तो मिलिंद तुमचं साहेब काही कमिटमेंट देतो. बरं, तो दत्ता कुठे आहे तुमचा? दत्ता गेलो काय? तो गावातल्या आमच्या लोकांची कॅटेगरी ठरवण्याचा अधिकार त्याला कोण दिला? कोण चांगला आणि कोण वाईट नाही? हा या पुढे या, दाखवतो. हे साहेब मध्ये काढल्या, दोन्ही बाजूला तुमचं खडीकरण डांबरीकरण आहे साहेब. दोन्ही बाजू कसं आहे मध्ये काढला आपण. ह्या मधोमध काढी सोडू पूर्ण इकडे सगळं ह्या झाला. या पुढे या, मोठी मोठ्यापर्यंत जावे. जावे जावे साहेब. हे सगळी कामं तुमका दाखवलेली होती की नाही कुंभार साहेब?
ही सगळी कामं ह्याला दाखवलेली होती. कामं ह्याला पूर्ण करायला सांगितलेली होती. झाली नाहीत म्हणून लोकांना उतरावं लागलं, लोकांना करावं लागलं. समजून घ्या. हे बघा, हे व्हायला सुरुवात झाली. हे शेतांमध्ये लोकांच्या व्हायला सुरुवात झाली. ती बघा सरळ सरळ दिसतं. हे सरळ सरळ व्हायला सुरू झाली. साहेब हे बरोबर आहे ना? ठीक आहे, पण त्यावेळी आता वॉल करायला सांगितलं तर केली असते, बांधली असते ना. साहेब ते कोणी सांगा. गेल्या वर्षी ना भिंत काढता, या वर्षी पण त्या कंपनी भिंत काढली. माती काढल्या तर गेल्या वर्षी माती काढायला लावली. इथं तिथं बांधायला सांगितलं. साहेब बरोबर सांगितलं असतं ना, बांधतेच नाही. 2 मिनिटं साहेब 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 2 मिनिटं. तुम्ही आता नाही, नाही, भाऊ, 2 मिनिटं. बांधायला सांगितली असती, बांधली असती. साहेब बांधूक सांगलेली की नाही? ऐसरची सगळी माती काढायची आणि इकडे जाणार ह्या पूर्ण पॅक करायचा सांगितलं की नाही? त्यांना विचारा, त्यांना विचारा. मिलिंद ह्यांचा ऐकतो का विचारा. सांगितलं मिलिंदला गेल्या वर्षीचा विषय होता. ती कोण करतो? व्हिडिओ दाखवू, माझ्याकडे गेल्या वर्षीचा व्हिडिओ आहे. नाही जर कोण म्हणत असेल तर व्हिडिओ दाखवतो. गेल्या वर्षी दाखवलेलं सगळं दाखवलेलं. गेल्या वर्षी आणलं आणि टेम्पररी एकदा बांधकाम पाईप करा. लावली अशी आडवी आणि माती लावून ठेवली. आम्ही साहेब सांगत होतो याच्यावर जीटोपी करू नका. ऑलरेडी तुम्हाला हार्ड सरफेस मिळालेला आहे. हार्ड सरफेस इथं नाहीये, ह्याचं इथं वापरा एक्स्ट्रा मटेरियल आणि इथं जीटोपी प्रॉपर करा. कुडाळकर साहेब सांगितलेलं सगळं साहेब सांगून. आम्ही नॉन टेक्निकल माणसं आहोत तरी सगळं सांगतोय. तुमची टेक्निकल माणसं ऐकत नसतील तर आम्ही काय करणार. या तुम्हाला पुढे दाखवतो. तुम्ही हा गटार इथनं मारलाय. ह्या गटाराचा उद्देश सांगा साहेब, तुम्ही सांगा. या गटाराचा उद्देश लाईटचं पाणी येण्यासाठी नाही तर रस्त्याला पाणी जाण्यासाठी मारलं. बरं. आता इथपर्यंत आपण मान्य करायचं. ह्या गटाराचा उपयोग असा का? हा गटार का मारला माहितीये तुम्हाला? दुसरीकडे माती लागत होती. ती माती कुठनं काढणार? इथं JCB मारा की तुमच्या ट्रॅक्टरमध्ये माती भरा आणि घेऊन जा. हे त्यांनी मान्य केलंय, मागच्या वेळी मान्य केलंय. आता पुढचा गटार कुठे तो तुम्हाला दाखवतो. या आता ह्या गटाराचा उद्देश सांगा. हे बघा, तिथनं मोरी टाकली आहे, तिथं मोरी टाकली आहे. तिकडचं येणारं पाणी इथनं पाणी जाणार कुठे? कुठनं काढणार? इकडे काढली आणि मोरी टाकली. साईडीने मला आता एक गोष्टीची गंमत सांगा साहेब. कोकणातला पाऊस, कोकणातली माती, कोकणातलं पाण्याचा फ्लो तुम्हाला अंदाज? अहो हे भरायला अजून पाऊस लागला नाही. एक पावसाळा गेला तर हे पूर्ण पॅक होणार. कोण इथला आपल्याकडे मोठा माणूस होतो तिथपर्यंत जाऊन आतनं खोदून जाऊन पाणी काढणार आहे हो? म्हणजे गरजेनुसार फक्त वाटेल तसे फक्त होल मारायचे आणि ते करत फक्त बसायचं. तुम्ही इथनं जे केलंय ह्याच्या खाली काय आहे साहेब? काय असेल ह्याच्या खाली? पायपाची मोरी आहे. आता मग काय सांगा, हे चोकअप झाला म्हणून जातो लोक पैसून मोरी साफ करायला. साहेब कुठनं जाणार? कुंभार साहेब, मोरी चोकअप झाली साहेब. टाकू शकत नव्हतं असा विषय झाला. साहेब अहो गरजच नव्हती आम्हाला. कोणी सांगितलं तुम्हाला टाकायला? काढायची होती ना. ते नाही बोलला हा विषय. तू काढून द्या, मग आपण काढतो ना. सहकार्य सगळ्यांनी नाही. हो, कोणाचं झाड आहे त्या मी त्या काढू आधी महत्वाची गोष्ट मला एक गोष्ट सांगा. तुमच्या एस्टिमेट मध्ये धरला काय पर्यंत गटार गटार म्हणजे ते काही इस्टिमेट धरला काय? गटर हे असत धरला का? नाही तर पाणी रस्त्यावरती गटाराचं मेजरमेंट धरला खैसून खैर काढूचा एस्टिमेट एस्टिमेटेड गटर जिकडे आपण पाणी खेळायचं त्यानुसार काढूचा बांधकाम विषय बरोबर आहे. आता मग एक गंमत सांगा, ह्या बाबतीत प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणाशी डिस्कस केल्यात? इकडे आता गेल्या वर्षी पण आपण इल्लो तर पाणी होतं, तुम्ही दाखवलेलं ना पाणी येतं म्हणून. पाणी काढूच सांगितलं ना गटार. त्यावेळी तिकडनं पुढे मारला आणि इकडनं इकडे गटार मारला. संपला तिची ड्युटी. मागच्या वेळी आपली चर्चा झाली त्या चर्चेत काय झाला? नाही ह्या चुकीचं आहे साहेब, तुम्ही मान्य केलात. ही मोरी तिकडे पाईप टाकून बाहेर पडू शकणार नाही, ह्या मान्य केलात. थंय पण मोरी टाकलेली ना काहीतरी. थंय पण मोरी सर टाकलेली. पहिल्यांदा मोडी टाकायची तिकडे ठरलेली. यांच्यानी परत आपसात पण करून इकडचे मोडी टाकले आणि आता परत तिकडे पाईप टाकले पडत्यांच्या याच्याकडे. साहजिक टाका त्यांकडे जाणं गरजेचं असं नाही. आलं लक्षात तुम्हाला काय झालंय ते? मग समजा ह्या झाडाचा विषय झाला नसता जर तिकडनं येणारं पाणी. आता इथं तुम्ही जी मोरी टाकली ती मोरी समजा तुम्ही तिकडे टाकली असते, तिकडनं सरळ पाणी पलीकडे गेलं असतं. बाहेर झालं असं ना. येतो सेन्स तुमका नाही बरं. ह्या झाडाची अडचण होती ना तुमका आधी कळगणार, दगडात तुमका अडचण होती कळगणार. मग मोरी ही आता इकडनं वळवल्या, ती मोरी तिकडनंच कशा वळवणार? ही मोरी साहेब तिकडनं पाणी सोडून तिकडनं तो गटार काय करू ना तुम्ही? ह्या इकडचं पाणी येतं ना ह्या साईडचा आणि बरं ही पण डाऊन खाली बाजू होती त्यामुळे आपण ती हाईट केली आणि पाईप घालून त्या साईडला फिरवला आपण. हा योग्य झाला तुमच्या मते? साहेब बघा तुम्ही ऑन कॅमेरा मान्य करता. या पाईप पर्यंत योग्य. आता पुढे जो विषय असा तो हा सगळा योग्य काय? पाणी निचरा होण्यासाठी ही परफेक्ट पोझिशन तुम्ही तुमच्या इतक्या वर्षाच्या शिक्षणाचा अनुभव घेऊन तुम्ही केलात काय? आमचा अभिमान आणि आमचा तुमच्या शिक्षणाचा आदर असा. पटकन सांगा. अरे वरचा तिकडे पडद्याचं पाणी येतात रस्त्याने येतात इकडे परत हे आता ना
मग काय ते मोरी बरं आता इकडे या तिकडनं का भरताना तुमका दाखवतोय या इकडे साहेब साईड पट्टी साहेब तुम्ही तिकडे अर्ध्या फुटाचा साईड पट्टी सांगता ही साईड पट्टी सांगा साहेब काय बरं साहेब ह्या खय जाताना सांगा पाणी सगळा खय जाताना कोथरेकर साहेब ह्यांची कुठलीच गोष्ट तुम्ही अंगार घेऊ नका मी स्पष्ट सांगते कारण त्यांनी सगळीकडे माती घाललेली आहे ह्या आता ही तुम्ही साईड पट्टी तिकडे अर्ध्या फुटाच्या साईड पट्टी तिकडे शेतकऱ्याच्या बांधकामाबद्दल सांगितलात ना आता ही घालून घ्या बरं आता तुम्हाला आणखी एक गंमत दाखवायची हा गडगा घातला ना साहेब तुम्ही कुंभार साहेब हा गडगा आता तोडूया हाताने गडगा हाताने तोडूया आहे का सांगा बरं बांधणारा माणूस आता इतर आहे त्याने सांगितलं होतं वाळू आणून दे मी देईल त्या मटेरियलला तुला बांधकाम करायचं तुला मजुरीची मला तरी पाहिजे होतं नाही भरू शकतो त्याच्या बिंदस पाठवू नका सगळं बांधकाम करावं सांगितलं केलं का विचार अजूनपर्यंत